हातात बॅग नाही, काही नाही, लेले निघालात कुठे? वन डे आउटिंग. पुण्याची खासियत मी नेहमी म्हणत असतो की इथं असंख्य अशा जागा आहेत ज्या तास, दीड तास, 2 तासाच्या अंतरावरती आहे, जिथं जाऊन तुम्ही मन शांत करू शकता. आता वर्ल्ड कपला जायचं आहे, त्यामुळे नंतर ट्रिपला संधी मिळणार नाही आहे. आज एक छोटीशी संधी मिळाली आहे. माझ्या मित्रांनी एक खूप वेगळं रिसॉर्ट उभारलं आहे असं कानावर आलं आहे. इकडं चाललो आहे जरा थोडंसं 1.5-2 तासाच्या अंतरावरती आहे. थोडंसं ऑफ रोड आहे, पण खूप सुंदर आहे असं कळलं आहे. त्यामुळे आज इकडं मजा करायची आहे. चला. हिंजवडीचं क्रॉसिंग, डांगे चौकाचं क्रॉसिंग हे मागे सरकून आता परत हायवेला लागलेलो आहे. एक महत्त्वाची गोष्ट या रिसॉर्टला जाताना लक्षात ठेवायची आहे, आणि ती म्हणजे एक्सप्रेस हायवेला जायचं नाही आहे. जुन्या मुंबई पुणे हायवेनी जायचं आहे. त्यामुळे आता तो फाटा आला की तोही दाखवतो तुम्हाला. हा पूल कदाचित तुमच्या लक्षात येईल की या पुलावरती आल्यानंतर डावीकडे आपण एक्सप्रेस हायवेला वळतो. हे बघा, इकडं जायचं नाही आहे, सरळ जायचं आहे आणि जुन्या मुंबई पुणे हायवेला लागायचं आहे. गावचा फाटा मागं पडला, वडगावचा फाटा मागे पडला आणि अजून थोडंसं पुढं जायचं आहे सरळ, आणि त्याच्यानंतर राईट टर्न घ्यायचा आहे. सुट्टी असल्यामुळे बुद्ध पौर्णिमेची बऱ्यापैकी गर्दी सुद्धा आहे रस्त्याला, आणि जुन्या मुंबई पुणे हायवेवरती खूप दिवसांनी यायची संधी मिळाली आहे. उन्हाळ्याचे दिवस असून या नदीला पाणी आहे चक्क. वा. पुणे रोडला आलं की नेहमी लोणाळ्याच्या डावीकडंच फिरायला गेलेलो आहे. आज या मावळामध्ये आलेलो आहे, त्यामुळे वेगळाच परिसर वाटतोय. छान बाग दिसते इथली कोणाची तरी रोपांची, परंतु हा परिसरच जरा अनोळखी आणि वेगळा वाटतोय. पण खऱ्या भटकंतीची मजा तीच असते. ओळखीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा नवीन ठिकाणी जायचं, आणि त्याचीच मजा आज येते. कडक उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा जेव्हा असे पाण्याचे साठे दिसतात तेव्हा बरं वाटतं. या प्रवासामध्ये वेगळेच डोंगर आणि त्याच्यावरच्या पवनचक्क्या या एकदम भुरळ पाडतायत. लांब आहेत त्या थोड्या, पण आता कदाचित तुम्हाला दिसतील. या बघा, आहे की नाही मस्त दृश्य. म्हणायला गेलं तर घाट, म्हणायला गेलं तर जंगल, असा मस्त परिसरातनं जातोय आम्ही. अजून ज्या रिसॉर्टला जायचंय ते अजून 10 किलोमीटर, 10-12 किलोमीटर वरती आहे, पण प्रवास मजेदार आहे. स्पष्ट पाटी दिसते आणि इथं आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. चला. एवढ्या वेळ रस्ता सुंदर होता, आत्ताचा रस्ता सुद्धा मला वाटतं करायला घेतलेला आहे. त्यामुळे हा परंतु या प्रवासात एक गोष्ट कळतीये, रखरखीत उन्हाळा आहे तरी निसर्ग एवढा छान वाटला. पावसाळ्यात इकडं आली तर बहार असेल, बहार, असंख्य धबधबे आणि हिरवागार निसर्ग इथं बघायला मिळणार आहे. बघू, आत्ताची तर मजा घेऊ, पावसाळ्यात परत येऊ. झाडाचा रंग तर बघा वेगळाच आहे, काहीतरी लालसर. आणि या कोंदण रिसॉर्टला जवळजवळ 2.5 तासाच्या प्रवासानंतर पुण्याहून आम्ही येऊन पोचलेलो आहोत. गुलमोहर
दुसऱ्याकडे छोटेसा पाणी साठा आणि समोर एक कोंदणचं एंट्रन्स आहे. पुण्यापासनं जवळजवळ 80 किलोमीटरचा प्रवास करून जुन्या मुंबई पुणे हायवेनी वळणं घेत 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 मावळमधला एक वेगळा निसर्ग अनुभवत या कोंदण रिसॉर्टला मी येऊन पोचलेलो आहे. 2 तास लागले, ड्रायव्हिंगला 2 तास जरूर लागले, परंतु हा प्रवास मजेदार होता. त्यामुळे आता कोंदण रिसॉर्ट हे जे दगडांनी वगैरे बनवलं आहे काहीतरी नक्कीच वेगळं असणार. बघूया, याचा आनंद घ्यायचा आता एक दिवस छानपैकी इथे राहून. या रिसॉर्ट वाटत नाही आहे, कारण काय आहे, बऱ्याचशा ठिकाणी सिमेंटचा तुम्हाला इतका प्रादुर्भाव दिसतो. इकडे दगड दिसत आहेत, वेगळ्या प्रकारचा रस्टिक फील येतो आहे. आणि आता आम्हाला इकडे कुठंतरी आमची रूम आहे असं सांगतायत. चला बघूया. किती छान बनवलेले आहेत, पाथवेसुद्धा. वा, हे डेकोरेशन पाहिलं का तुम्ही? काहीतरी वेगळंच आहे. वाव. बांबू अँड ब्रिक्सच्या मालकांनी उभारलेलं हे कोंदण आहे आणि याला काहीतरी वेगळाच फील आहे. कारण इथले रूमसुद्धा तुम्ही बघा, जरा वरती दाखवा. सगळीकडे एक रस्टिक फिलिंग ठेवलेलं आहे. स्वच्छता टापटीप एकदम मस्त आहे. परंतु याच्यामध्ये दगडाचा एक अंतर्भाव केलेला दिसतोय, लाकडाचा अंतर्भाव केलेला दिसतोय. TV सगळं आहेच, AC वगैरे आहेच, परंतु हे बाहेर सिटआउट मला काहीतरी मजेदार दिसतंय. या एक चक्कर मारा बाहेर. लांबवर पाणी दिसतंय बघा तुम्हाला तिकडे. आणि हा आत्ता उन्हाळ्यामध्ये सुद्धा इतका हिरवागार निसर्ग काय दिसतोय बघा खरोखर. डावीकडं उजवीकडे. आणि हे थोडंसं आता डोंगराच्या माथ्याला आहे असं आता फील येतोय, कारण खाली दरी म्हणता येणार नाही, पण एक छान जागा आहे. आणि निसर्ग हा ऐन उन्हाळ्यामध्ये, की पाऊस नाही आहे, या ऐन उन्हाळ्यामध्ये सुद्धा इतका छान दिसतोय. वा, मजा येणार आहे इथं राहायला. रिसॉर्टला आलं की एक महत्त्वाची गोष्ट बघायला लागते, ते म्हणजे स्वच्छ टॉयलेट आहे की नाही. याचंही आपण बघूया. हा स्वच्छ टॉयलेट आहे आणि त्याला सुद्धा अशी ही दगडं ठेवून वगैरे रस्टिक लुक देण्यात आला आहे. टॉयलेट स्वच्छ असलं, बेड छान असला की कुठल्याही राहण्याच्या ठिकाणच्या प्राथमिक सुविधा तुम्हाला शांत करून जातात, सुख देऊन जातात. रूममध्ये आत बसून सुद्धा बाहेर असा हिरवागार निसर्ग तुम्हाला दिसतो. हॅलो, नमस्कार, कसा आहेस? म्हणजे तुम्ही कसे आहात? सांग तुझं पूर्ण नाव सांग. माझं नाव कार्तिकेय दिनेश दीक्षित आहे. ॲज अ कोंडण रिट्रीटमध्ये मी ॲज अ मॅनेजर म्हणून मी काम करतो इथे. आपल्याकडे टोटल 10 रूम्स आहेत कोंडण रिट्रीटमध्ये. 6 रूम जे आहेत त्या तारांगण नावाच्या 6 रूम्स आहेत, ज्याला आपला व्हॅली फेसिंग व्ह्यू आहे. आम्ही आत्ता राहतोय ते, हो, ती तारांगण म्हणून आहे. आणि आपल्याकडे 4 ज्या रूम्स आहेत त्या अमराईच्या आहेत, ज्याच्यामध्ये जकुझी आहे. 2 जकुझी आहेत ते इनसाइड आहेत आणि 2 जकुझी आहेत ते आउटसाइड आहेत. आई शपथ. हो. आणि ही झाडं वगैरे, चिक्कूची झाडं, बांबू, आई शपथ, मग हे वेगळंच केलंय सगळं. हो. आणि हे थोडं स्ट्रक्चर बघायला गेलं तर फोर्ट टाईप स्ट्रक्चर आहे. जुना वाडा किंवा जे राजवाडे असतात ना, सो त्या टाईपमधनं केलेलं स्ट्रक्चर आहे. सो आता आपण जातोय ते स्विमिंग पूलच्या दिशेने आपण जातो आहे. ब्युटिफुल व्ह्यू आहे, इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे. काय तणकट बांबू आहे, पाहिलं का? कारण ह्याच्या मालकाचं बांबू आणि ब्रिक्स रिसॉर्ट आहे, त्याची मला आठवण झाली. हा आपला स्विमिंग पूल आहे. वाव. इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे. लहान मुलांसाठी पण आहे, मोठ्यांसाठी पण आहे. मिनिमम 5 फुटापर्यंत डेप्थ आहे स्विमिंग पूलची.
याला म्हणतात खरा इन्फिनिटी स्विमिंग पूल. मध्ये झाड आहे ते तसंच राखण्यात आलेलं आहे आणि समोर दिसणारे हे दृश्य वाव, क्लास, फारच छान. कोंदणला लंच करण्याचा अनुभव आत्ता कुठं चालू झालेला आहे. सॅलड आलं आहे, पापड आलं आहे आणि व्हेज कटलेट आलेली आहेत. आणि हे चिकन फिंगर, नॉर्मली आपण फिश फिंगर म्हणतो तसं हे यांनी चिकन फिंगर करून दिलेलं आहे. त्यामुळे जरा आता लंचचा आस्वाद घेतो, कारण जो मेन कोर्स आहे तो पण जबरदस्त असणार आहे. सुरुवात तर स्टार्टरनी करू. वाह, गरमागरम, क्या बात आहे. कोंदण रिसॉर्टला लंचची कशी सरबराई असते, एक सेकंद या ट्रेकडे बघा तुम्ही फक्त. मस्तपैकी चिकन करी दिली आहे, मिक्स व्हेजिटेबल आहे, डाळ आहे आणि त्याच्याचबरोबर भेंडी मसालासुद्धा आहे, भात, लोणचं आणि चक्क तूप लावलेले फुलके आहेत. त्यामुळे फुल बॅटिंग आता करायची आहे. चला लेले चला, आणा आता तुम्ही. खाल्ल्यानंतर लेले तुम्ही काय म्हणता नेहमी? अन्नदाता सुखी भव. कोंदण रिसॉर्टला आलं की हा एक वेगळ्या प्रकारचा इन्फिनिटी पूल म्हणता येईल. साधा आहे पण इन्फिनिटी पूल आहे आणि याच्यामधलं वातावरण हे असं आहे झकास. 5 फुटाची तिथली डेप्थ आहे. तिकडच्या बाजूला लहान मुलांसाठी तर अजून थोडं कमी आहे. त्यामुळे फॅमिलीनी येऊन इथं मस्तपैकी एन्जॉय करण्यासारखा हा पूल आहे. तामझाम जास्त नाही आहे, पण ॲट द सेम टाईम फॅमिलीबरोबर जर का तुम्हाला येऊन अशी एन्जॉयमेंट करता आली तर अजून काय पाहिजे, नाही का? त्यामुळे इथे या आणि या सगळ्याचा आनंद घ्या. बस मी आता एक मस्त डुबकी मारणार आहे. बुद्ध पौर्णिमेला कोंदण रिसॉर्टला मी आलेलो आहे. मुद्दाम इथले सगळे दिवे बंद करायला सांगितलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की चंद्राचं खरं तेज हे बघायची इच्छा आहे आणि त्याच्याबरोबर थोडासा कॅमेरा मंजिरी इकडं फिरव माझ्या चेहऱ्याकडे. तुम्हाला कळेल की एकही दिवा लागलेला नसताना नुसत्या चंद्राच्या प्रकाशात सुद्धा बेसिक लेवलला माझा चेहरा दिसेल एवढा तो तेजस्वी आहे. आणि त्याच्यापेक्षा खरी मजा जी आहे ती या झाडाकडे आहे. थोडासा तुम्ही पेशन्स ठेवा आणि नंतर बघा ही दिव्याची माळ तुम्हाला कळते का? होय, काजवे आलेत आम्हाला भेटायला. म्हणून हे दिवे सगळे बंद करून यांचा खेळ आम्ही बघत बसलेलो आहे. निसर्गाचा चमत्कार वाटतो हो. एकीकडे चंद्र, दुसरीकडे काजवे, एवढासा छोटा जीव पण त्याच्यामध्ये असलेलं ते तेज. या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर पावसाच्या आधी इथं शांतपणे कोंदण रिसॉर्टला या आणि हा आनंद घ्या, कारण हा जो आनंद आहे हा अविस्मरणीय आहे. शहरी वातावरणात वाढलेल्या आपल्या सगळ्यांना सकाळी उठल्यानंतर सिमेंटची जंगलं बघायला मिळतात आणि फक्त वेगवेगळ्या वायरिंगची वाटोळी बघायला मिळतात. इथं निसर्गामध्ये आलं कोंदण रिसॉर्टला की सकाळचं दृश्य भर उन्हाळ्यामध्ये इतकं रम्य आहे. नुकतंच महाराजांचं आगमन झालेलं आहे. पक्षी बागडतायत इकडून तिकडं आणि हिरवागार निसर्गाचा आनंद घेत आहे. म्हणून पुणेकरांनी याचा फायदा घेतला पाहिजे. खास करून इथं यायचं, 1 नाईट असू दे, 2 नाईट असू दे, निसर्गाचा आनंद घ्यायचा. पुण्यापासनं 80 किलोमीटर दूर, जवळपास तुम्ही धरा 2 तास तर लागतात, कारण जुन्या मुंबई पुणे हायवेवरनं आत वळून इकडं जवळजवळ 35 किलोमीटर यायला लागतं.
परंतु आल्यानंतरचा हा जो निसर्ग आहे, इथली जी बांधणी आहे ही नक्कीच वेगळी आहे. कारण कुठेही असं दगडाचं बांधकाम तुम्हाला बघायला मिळत नाही. त्याचबरोबर एवढा मोठा स्विमिंग पूल, समोर अशी हिरवाई, या सगळ्या गोष्टी सहजासहजी तुम्हाला बघायला मिळत नाही. त्यामुळे वेळात वेळ काढा आणि या कोंदण रिसॉर्टला 1 रात्र 2 रात्र तुम्हाला जमेल तितके दिवस नक्की येऊन राहा. कारण एक आमराई नावाचं राहण्याची जागा आहे आणि दुसरी तारांगण म्हणून आहे आणि दोन्ही जागा मस्त आणि झकास आहेत. एक नाईट आऊट राहून सुद्धा आम्ही परत जात असलो तरी मन प्रसन्न झालेलं आहे. सुनंदन लेले, कोंदण रिसॉर्ट, मावळ.